नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी निलंबित PSI रणजित कासलेंची। धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराडचा एन्काउंटर करायचा होता असा आरोप कासलेंनी केला। याआधी कासलेंनी कराडच्या एन्काउंटरची ऑफर आपल्यालाच आली होती असा दावा केला होता। स्पष्ट सांगतो, आज असाही गुन्हा दाखल झालाय। धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न धनंजय मुंडेंकडूनच झाल्याचा दावा निलंबित PSI रणजित कासलेंनी केलाय। एक दिवसाआधी कासलेंनी आपल्यालाच कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असं सांगून खळबळ उडवून दिली होती। पण आता कासलेंनी एन्काउंटरच्या प्रयत्नामागे धनंजय मुंडेच होते असा गंभीर आरोप केलाय। मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला ताकाला जाऊन गाडगाला पोहण्याचा प्रयत्न केला, परंतु मित्रांनो एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्टच सांगतो, आज असाही गुन्हा दाखल झालाय। ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित। त्यांना खूप सपोर्ट आहे। मला त्याच्याबद्दलचं काही माहीत नाही। एक मिनिट, रिटायर झालेला निलंबित झालाय का रिटायर झालाय? हा, मग निलंबित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचं कितपत सिरियसली घ्यायचं ते पत्रकार मित्रांनी पण ठरवावं। आपल्याला 5 ते 50 कोटींपर्यंतची एन्काउंटरसाठी ऑफर होती असा दावा कासलेंनी केला होता। आता त्यांनी एन्काउंटर मागे धनंजय मुंडे असल्याचं कासलेंचं म्हणणं आहे। तर धनंजय मुंडेंची कुंडलीच कराडकडे, त्यामुळे एन्काउंटरची ऑफर दिली असेल असं करुणा मुंडे म्हणाल्यात। वाल्मिक कराड कोणी साधारण व्यक्ती नाहीये। गेले 40 वर्षापासून मुंडे घराण्यामध्ये बीडमध्ये काम करत आहे। एक हाती त्यांची गुंडागर्दी होती आणि कोणत्या व्यक्तीचे मंत्रिपदाचे जोरावर होती हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की धनंजय मुंडेचे मंत्रीचे जोरावर ते गुंडागर्दी करत होता आणि धनंजय मुंडेची पूर्ण कुंडली जे आहे वाल्मिक कराडकडे आहे आणि त्यांचे कुंडली उघडपणे येऊ नये लोकांच्या समोर, त्याच्यासाठी धनंजय मुंडे बहुतेक देऊ शकतात अशी ऑफर। पोलीस डायरीमध्ये नोंद केली। ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं असं स्टेटमेंट आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या, म्हणजे फेक एन्काउंटर्स त्या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत, त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे। पण याची चौकशी होणं गरजेचं आहे। जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हाच ऍक्शन का झाली? म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील, म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लॅन दिसत आहे मला, आणि ते कोण याच्या मागे होते हे लोकांसमोर यायला पाहिजे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी नंबर 1 आहे, पण कराडच्या एन्काउंटरसाठी प्रयत्न झाल्याचा दावा करून निलंबित PSI कासलेंनी संपूर्ण पोलीस खात्यातच खळबळ उडवली। दुसरीकडे कासलेंवर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला। एका व्हिडिओत लातूरच्या लोकसभा निवडणुकीतल्या विजयावरून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली। त्यावरून कासलेंनी त्या वक्तव्यावरून माफी मागितली। काल 14 एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो, एट्रोसिटी ऍक्ट। तर जे कोणी फिर्यादी आहेत, गजानन कांडकर काहीतरी फिर्यादी आहेत शिवाजीनगर बीडचेच, तर त्यांची पहिल्यांदा तर माफी मागतो। त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्या समाजाच्या, तर मी ते बोलण्याच्या ओघात बोललो असेल आणि जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक मी बोललो नाही मित्रांनो। कोणत्या व्यक्तीचे दबावाखाली हे गुन्हा नोंद केलेला आहे याची पण सखोल चौकशी व्हायला पाहिजे, क्योंकि याच्यामध्ये फक्त एकच व्यक्तीचा फायदा आहे, तो आहे धनंजय मुंडे। व्यापाऱ्यांकडून खंडणी मागितल्याच्या आरोपात चौकशीनंतर रणजित कासलेंना निलंबित करण्यात आलं। पण आता एट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कासलेंनी पोलिसांनाच अटक करून दाखवा असं चॅलेंज दिलं। महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं। मित्रांनो, मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि 20 वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे, तर किती टीम पाठवू द्या, 3 नाही 4 नाही 10 टीम पाठवू द्या, मी भेटणार नाही। तर मित्रांनो, मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं। चालतं आता पोलिसांना आव्हान देतोय, पोलीस आव्हान स्वीकारतील, कारण आतापर्यंत ज्यांनी आव्हान केलंय ते पोलिसांनी स्वीकारून
ते पार पाडले. रिटायर पोलीस अधिकारी जर का अशा पद्धतीने स्टेटमेंट करत असतील त्याची माहिती मी आता नक्कीच घेईन. परंतु अशा पद्धतीने पोलिसांना आव्हान तरी स्वतः ते पोलीस कर्मचारी राहून गेलेले आहेत, त्यांना पोलिसांची ताकद आहे, त्यांना माहिती असावं, म्हणून त्यांनी जर का गरज पडली तर कायद्याचा धाक त्यांनी दाखवला जाईल. निलंबित अधिकारी कासलेंचे दावे आणि आरोप अतिशय गंभीर आहेत. त्याचबरोबर पोलिसांनाही आव्हान देत आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, बीड.